वन डे पिकनिकसाठी एक चांगलं ऑप्शन आहे ते म्हणजे गुजरात एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी. रोज रात्री 11:30 वाजता दादर येथून एकता नगरसाठी ट्रेन सुटते. सकाळी 6-7च्या दरम्यान आपण एकता नगर येथे पोहोचतो. हॉटेलवर फ्रेश होऊन आमचा प्रवास सुरू झाला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा पाहण्यासाठी. रिटर्न मुंबईला येण्यासाठी एकता नगर येथून एकता नगर दादर ही रात्री 9:30ची ट्रेन असते. म्हणूनच हा वन डे पिकनिकसाठी चांगला ऑप्शन आहे. एकता नगर स्टेशनवरून स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी पाठी ज्या बसेस दिसतात त्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत. या AC बसेस पूर्ण वेळ चालू असतात. त्याचप्रमाणे येथे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीसुद्धा अवेलेबल आहे, पण त्या फ्री ऑफ कॉस्ट नाही आहेत. बसेस आणि रोड खूप स्वच्छ आहेत हे आपण पाहतोच आहोत. आजूबाजूला असलेली स्वच्छता आपलं लक्ष वेधून घेते. एकता नगर स्टेशन ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हे अंतर 5 ते 7 किलोमीटर आहे. आता आपण पोहोचतोय जगातील सर्वात मोठा पुतळा म्हणून ज्याची गणना झाली आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी. भारताच्या शिरपेचात खोवला गेलेला हा एक मानाचा तुरा आहे. भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा गुजरात राज्यातील नर्मदा नदीवरील साधू बेटावर आहे. या पुतळ्याची एकूण उंची 182 मीटर म्हणजेच 597 फूट आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून गौरवण्यात आलेला आहे. गेटमधून एंट्री करून आपण आता पुतळ्याच्या दिशेने जात आहोत. या पुतळ्याचे शिल्पकार महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेले राम सुतार हे आहेत. हा पुतळा उभारण्यासाठी देशभरातील 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडून दान करण्यात आलेले लोखंड वापरण्यात आले आहे. यात एकूण 22,500 टन स्टील आणि 1,70,000 टन सिमेंटचा वापर झाला आहे. या पुतळ्याची क्षमता एवढी आहे की हा पुतळा ताशी 180 किमी वेगाचे वारे आणि 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप सहन करू शकतो. या पुतळ्याच्या 153 मीटर उंचीवर एक व्ह्यूइंग गॅलरी आहे, जिथून एकाच वेळी 200 पर्यटक सरदार सरोवर आणि आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहू शकतात. याशिवाय परिसरात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि अत्याधुनिक संग्रहालयही आहे. मेन गेटपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहोचण्यासाठी एस्केलेटर सुद्धा आहे. ज्यांना चालत जावे वाटत असेल त्यांनी चालत जाऊ शकतात, एस्केलेटरद्वारे सुद्धा जाऊ शकतात आणि वयोवृद्ध यांना जाण्यासाठी वेगळ्या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रजांना देशातून हाकलण्यात आणि राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनीच देशातील सर्व म्हणजे 562 संस्थानांना एकत्र करून भारतीय प्रजासत्ताक स्थापन केले. ते त्यांच्या शक्ती आणि दृढ निश्चयासाठी ओळखले जात होते आणि यांना आयर्न मॅन ऑफ इंडिया ही पदवी देण्यात आली होती. या महान आत्म्याला आदरांजली म्हणून पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची योजना आणली, जेणेकरून सरदार पटेल यांचे आपल्या राष्ट्रासाठीचे योगदान केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरात स्मरणात राहावे.
हा पुतळा बांधून या प्रख्यात नेत्याचे योगदान वर्षानुवर्षे लोकांच्या मनात कायम राहावे असे त्यांचे ध्येय होते. त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे नाव देण्यात आले, कारण वल्लभभाई पटेल यांनी भारताची एकता राखण्यात मोठे योगदान दिले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहून झालं की मग होते जंगल सफारी. इथे जवळच जंगल सफारी आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी जंगल सफारी करून झाल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं. हा खेळ तर आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल. मग आम्ही हा खेळ खेळून एन्जॉय केलं.